नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा खात्यांतर्गत फौजदार परीक्षेच्या मुख्य पेपरच्या तयारीकरता सुरू करण्यात आलेल्या आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या मुख्य विषयाकडे जाण्याआधी 2 मिनटं आपल्याशी थोडा संवाद साधतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत आपण भारतीय दंड संहितेचे 6 लेक्चर्स अपलोड केले आहेत. चांगल्या पद्धतीने अपलोड करण्याचा माझा प्रयत्न होता आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने आपल्याकडून मला प्रतिसाद देखील मिळालेला आहे, म्हणून आपण सर्वांचे आभार मानतो. बऱ्याच काही विद्यार्थी मित्रांचे मला मेसेजेस व कॉल्स आलेत. त्याच्यात त्यांची एक विनंती होती की किरकोळ कायद्यांचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर तयार करून अपलोड करावा. त्याचा विचार केला आणि त्या अनुषंगाने असं ठरवण्यात आलं आहे की आपण एका बाजूने IPC, CRPC, एव्हिडन्स आणि मुंबई पोलीस ॲक्ट हे जे 4 मुख्य कायदे आहेत, या कायद्यांना आपण सुरुवात केलीच आहे. म्हणजे त्याची सुरुवात आपण IPC पासून केली आहे. परंतु याच्यानंतर IPCच्या 2 ते 3 लेक्चरनंतर एक मायनर ॲक्टचं लेक्चर मी अपलोड करायला सुरुवात करणार आहे, जेणेकरून एका बाजूने आपण मायनर ॲक्ट अभ्यासात येऊ आणि दुसऱ्या बाजूने मुख्य जे कायदे आहेत, मेजर ॲक्ट्स ज्याला आपण म्हणतो, ते अभ्यासात येऊ, जेणेकरून आपल्या दोघं कायद्यांची सांगड बसेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खात्यांतर्गत फौजदार परीक्षेची जी जाहिरात आहे ती सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आपण परम करिअर अकॅडमी यांच्या मार्फतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाईन बॅच सुरू करण्याचं ठरवलेलं आहे, जी आपण 1 ऑगस्टपासून सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंत माझ्याशी संलग्नित असलेले जेवढे देखील माझे अभ्यासू विद्यार्थी सहकारी आहेत, त्यांच्यापर्यंत मी वैयक्तिक ही गोष्ट मेसेज स्वरूपात पोचवलेली आहे. परंतु इतर काही बांधव असतील जे माझ्या ग्रुपला किंवा मला वैयक्तिक कनेक्टेड नाहीत, परंतु माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचावी, म्हणून हा त्यांच्यासाठी छोटासा मेसेज की जर आपल्याला ती ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर मला माझा मोबाईल क्रमांक 9881 988 688 या नंबरवर आपण कॉल किंवा मेसेज करून आपण ती बॅच जॉईन करू शकतात. ठीक आहे. त्याला एक स्पेसिफिक अशी फीस ठेवलेली आहे. ती आपण मला मेसेज केल्यावर त्याच्या सर्व सुविधा व शुल्क आपल्याला मी सविस्तर सांगेल. त्याच्यात आपण पूर्व मुख्य या दोन्ही परीक्षांची तयारी 90 दिवसात करून घेणार आहोत. जे कोणी बंधू भगिनी इच्छुक असतील त्यांनी जॉईन होण्यासाठी मला वैयक्तिक मेसेज किंवा कॉल करावा अशी विनंती. ठीक आहे. तर चला आपण जाऊया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारतीय दंड संहिता 1860 प्रकरण 4 सर्वसाधारण अपवाद. आत्तापर्यंत आपण भारतीय दंड संहिता 1860चे प्रकरण 4 मधील कलम 99 पर्यंतचा अभ्यास केला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण कलम 100 ते 106 या कलमांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओची लेंथ जास्त झाली तर उर्वरित कलम मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आपण आता बघूया भारतीय दंड संहितेचे कलम 100. अत्यंत महत्त्वाचं असं कलम आहे. आयोग याच्यावर आवर्जून नेहमीच प्रश्न विचारत असते, म्हणून आपण हे कलम काळजीपूर्वक अभ्यासा, काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे. कलमाचं टायटल आहे शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो. बघा मित्रांनो, आपण प्रकरण 4 जे आहे सर्वसाधारण अपवाद, याच्यात आपण आत्तापर्यंत कलम 82 पासून 90 पर्यंत बऱ्याच अपवाद बघितले. कलम 99 मध्ये आपण अपवादामधील अपवाद म्हणजे आपण संरक्षणाचा अधिकार वापरत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये असा अधिकार वापरू शकत नाही, या गोष्टी आपण भारतीय दंड संहितेचे कलम 99 मध्ये अभ्यासले. आता आपण अभ्यासत आहोत कलम 100. तर बघा, कलम 100 एका वैयक्तिकरित्या माणसाला स्वतःच्या शरीराचे संरक्षण करत असताना किंवा दुसऱ्याच्या शरीराचे संरक्षण करत असताना समोरच्या व्यक्तीला
जीवे ठार मारण्या इतपत अधिकार बहाल करतो. तर ते कोणते प्रसंग असतील? काही विशिष्ट असे प्रसंग आहेत की त्यावेळी कोणताही साधारण मनुष्य स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या शरीराच्या संरक्षणार्थ हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जीवे ठार देखील मारू शकतो. असा अधिकार भारतीय दंडसंहितेच्या कलम 100 मुळे प्राप्त होतो. तर काही विशिष्ट म्हणजे कोणते प्रकार किंवा कोणते प्रकारचे हल्ले? तर बघूया. 7 प्रकारचे अपराध किंवा 7 प्रकारच्या परिस्थिती या कायद्यात नमूद केलेल्या आहेत, की ज्या ठिकाणी तुम्ही समोरील व्यक्तीला जीवे ठार देखील मारू शकतात. तर सर्वप्रथम जी परिस्थिती आहे किंवा जो हल्ला आहे, तो बघा की अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला, की ज्याचा परिणाम मृत्यू होईल. म्हणजे काय? की आपल्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीने आपल्या शरीराच्या विरुद्ध किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या शरीराच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला केला, की ज्याच्यामुळे आपला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होईल, अशी वाजवी धास्ती जर का आपल्या मनात निर्माण होत असेल, तर आपण आपले किंवा इतरांचे संरक्षण करत असताना हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जीवे ठार मारू शकतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा बघा किंवा दुसरा अपवाद बघा, की ज्या हल्ल्याचा परिणाम जबर दुखापत होईल, अशी वाजवी धास्ती जर का निर्माण होत असेल. आता आपण अभ्यास करताना पुढे जबर दुखापत म्हणजे काय ते आपण अभ्यासणारच आहोत, परंतु या कलमात जबर दुखापतीचा उल्लेख झालेला आहे. म्हणून आपल्याला जबर दुखापत म्हणजे काय हे अगदी थोडक्यात सांगतो. अशा कोणत्याही प्रकारची दुखापत ज्याच्यामुळे मानवी शरीरापासून मानवाचा कोणताही अवयव विलग करण्यात येईल, अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला म्हणजे जबर दुखापत होय. ठीक आहे. तर दुसरा जो अपराध आहे, तो अपराध असा की अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला की ज्याचा परिणाम जबर दुखापत होईल, अशी वाजवी धास्ती निर्माण जर होत असेल, तर आपण अशा प्रसंगी स्वतःच्या किंवा दुसऱ्याचे संरक्षण करत असताना समोरील व्यक्तीला म्हणजे हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जीवे ठार मारू शकतो. पहिला मुद्दा बघितला मृत्यूची धास्ती, दुसरा मुद्दा बघितला जबर दुखापतीची धास्ती. आता तिसरा मुद्दा बघूया. तिसरा मुद्दा म्हणतो की अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला ज्याची धास्ती बलात्कार करण्याची शक्यता निर्माण करत असेल, म्हणजे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध बलात्कार होण्याची शक्यता जर असेल, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध बलात्कार करण्याचा हल्ला जर का होत असेल, तर अशा वेळी स्वतःच्या संरक्षणार्थ किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या संरक्षणार्थ आपण त्या हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जीवे ठार मारू शकतो. असा अधिकार आपल्याला कलम 100 बहाल करते. ठीक आहे. पहिला आपण मुद्दा बघितला जीवे ठार मारण्याची शक्यता, दुसरा मुद्दा आपण बघितला जबर दुखापतीची शक्यता, तिसरा मुद्दा आपण बघितला बलात्कार होण्याची शक्यता. ठीक आहे. आता आपण बघूया चौथा मुद्दा. चौथा मुद्दा म्हणतो की निसर्ग नियमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्तीच्या उद्देशाने केलेला हल्ला. म्हणजेच भारतीय दंड संहितेचे कलम 377 ज्याला अनैसर्गिक अपराध असं म्हणण्यात आलेलं आहे, अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला जर आपल्या विरुद्ध किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध जर होताना आपल्याला दिसत असेल, तर अशा वेळी आपण त्या समोरील व्यक्तीला म्हणजेच हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जीवे ठार मारू शकतो. ठीक आहे. चौथा क्रमांकाचा मुद्दा या ठिकाणी मी स्पष्ट केला आहे. आपण पहिला मुद्दा बघितला मृत्यूची भीती, दुसरा मुद्दा बघितला जबर दुखापतीची भीती, तिसरा मुद्दा बघितला बलात्काराची भीती, चौथा मुद्दा आपण बघितला निसर्ग नियमाच्या विरुद्ध अपराध करण्याची भीती म्हणजे अनैसर्गिक अपराधाची भीती. आता आपण या ठिकाणी पाचवा मुद्दा बघूया की असं कोणतं प्रकारचं कृत्य आहे की जे होत असताना आपण संरक्षणार्थ दुसऱ्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीला जीवे ठार मारू शकतो. तो पाचवा क्रमांकाचा मुद्दा म्हणजे जर आपल्या स्वतःच्या विरुद्ध अपनयन किंवा अपहरणाची भीती निर्माण होत असेल तर. म्हणजे अपनयन म्हणजे काय? आपण ज्याला किडनॅपिंग म्हणतो. ठीक आहे. कायद्याचे असे काही शब्द आहेत जे आपल्याला मराठीत लक्षात येत नाही, परंतु इंग्रजीत सहजच लक्षात येतात. अपनयन म्हणजे काय? किडनॅपिंग. आणि अपहरण म्हणजे काय? ॲबडक्शन. अपहरण आणि अपनयन याच्यातला फरक मी आपल्याला पुढे ते कलम शिकवताना सांगणारच आहे, परंतु या आपल्या कलम 100 मध्ये जो पाचवा अपराध आहे त्याच्यात तो शब्द आल्याने आपल्याला सांगतो की अपनयन हे 18 वर्षापेक्षा खालील व्यक्तीचं होत असतं आणि अपहरण हे 18 वर्षापेक्षा वरील व्यक्तीचं होत असतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे.
लक्षात घ्या. आता तो मुद्दा आपण पुढे बघू. सध्याच्या परिस्थितीत, आत्ताच्या परिस्थितीत आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कलम 100चे जे अपराध आहेत ते तपासतोय. त्याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अपनयन किंवा अपहरणाची भीती, म्हणजेच आपल्या स्वतःच्या विरुद्ध किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध जर आपल्याला अपनयन किंवा अपहरणाची भीती निर्माण होण्यासारखी शक्यता असेल किंवा अशी धास्ती निर्माण होत असेल, तर आपण अशा प्रकारचा अपराध करणाऱ्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. आपण पहिला मुद्दा बघितला मृत्यूची भीती, दुसरा मुद्दा बघितला जबर दुखापतीची भीती, तिसरा मुद्दा बघितला बलात्काराची भीती, चौथा मुद्दा बघितला अनैसर्गिक अपराधाची भीती आणि पाचवा मुद्दा बघितला अपनयन किंवा अपहरणाची भीती. 6वा प्रकारचा जो अपराध आहे तो अपराध बघा. 6व्या प्रकारचा अपराध असा म्हणतो की कोणत्याही व्यक्तीला एखाद्या परिस्थितीत जर कोणी कैद करून ठेवत असेल, काय लक्षात घ्या, कोणत्याही व्यक्तीला जर कैद करून ठेवण्याची, म्हणजे ज्याला आपण अन्यायाने कैदेत ठेवण्याची भीती म्हणतो, ठीक आहे, अन्यायपूर्वक कोणताही व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला कैदेत ठेवण्याची भीती निर्माण करत असेल किंवा कैदेत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा वेळी आपण स्वतःच्या संरक्षणार्थ किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या संरक्षणार्थ समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. ठीक आहे. अन्यायाने कैदेत ठेवण्याची भीती जर का निर्माण होण्याची शक्यता असेल तर. ठीक आहे. आपण या ठिकाणी पुन्हा सांगतो, पहिला मुद्दा बघितला मृत्यू, दुसरा मुद्दा बघितला जबर दुखापत, तिसरा मुद्दा बघितला बलात्कार, चौथा मुद्दा बघितला अनैसर्गिक अपराध, पाचवा मुद्दा बघितला अपनयन किंवा अपहरण आणि 6वा मुद्दा बघितला अन्यायाने कैदेत ठेवण्याची भीती जर का निर्माण होत असेल तर. आणि या ठिकाणी 7वा आणि शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत की ॲसिडच्या हल्ल्याने दुखापत करण्याच्या उद्देशार्थ अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा अशा कोणत्याही प्रकारची धास्ती जर स्वतःच्या विरुद्ध किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला निर्माण होताना दिसत असेल, तर अशा प्रसंगी आपण स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या शरीराचे संरक्षणार्थ समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. गेल्या काही वर्षात ॲसिडचे हल्ले करून इतर लोकांचे शारीरिक नुकसान करण्याचे जे प्रकार आहेत ते बऱ्यापैकी वाढल्याने शासनाने 2013ला जो फौजदारी सुधारणा कायदा अस्तित्वात आणला, त्याच्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 100मध्ये 7व्या क्रमांकाचा अपराध हा टाकलेला आहे, ज्याची तरतूद भारतीय दंड संहितेच्या कलम 326 नुसार करण्यात आलेली आहे. ते म्हणजे ॲसिडच्या हल्ल्याने समोरील व्यक्तीच्या शरीराचे नुकसान करण्याचा उद्देश किंवा तशी भीती निर्माण करणे, तशी धास्ती निर्माण करणे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी, स्वतःच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी किंवा समोरील व्यक्तीच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी आपण अशा प्रकारचा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. अशा प्रकारचा अधिकार आपल्याला भारतीय दंड संहितेचे कलम 100 या ठिकाणी बहाल करते. ठीक आहे. आपण लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे भारतीय दंड संहितेचा कलम 100, शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क समोरील व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो. 7 प्रकारचे अपराध आहेत, आपण ते बघितलेले आहेत. थोडक्यात आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, 7 प्रकारच्या अपराधांमध्ये सर्वप्रथम मृत्यूची भीती, दुसऱ्या नंबरला जबर दुखापतीची भीती, तिसरे बलात्काराची भीती, चौथे अनैसर्गिक अपराधाची भीती, 5वे अपनयन किंवा अपहरणाची भीती, 6वे अन्यायाने कैदेत ठेवण्याची भीती आणि शेवटचा अपराध म्हणजे ॲसिडयुक्त हल्ला करण्याची भीती. अशा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची भीती स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या शरीराविरुद्ध जर आपल्याला होताना दिसत असेल, तर आपण स्वतःच्या संरक्षणार्थ किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या संरक्षणार्थ आपण समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. असा अधिकार आपल्याला कलम 100 बहाल करत आहे. ठीक आहे. आता आपण हे 7 प्रकारचे अपराध बघितले, परंतु हा जो ठार मारण्याचा अधिकार आहे हा एकदम सहजपणे वापरता येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात असू द्या. या कलमाचा वापर करण्यासाठी आपण भारतीय दंड संहितेचे कलम 99चे जे अपवाद आहेत ते अपवाद लक्षात ठेवूनच त्यांचा वापर करायचा आहे. ठीक आहे. अथवा आपण अशा प्रकारचा अपराध केला आणि कलम 99चे अपवाद लक्षात ठेवले नाहीत, तर आपण
सरळ सरळ कायद्याच्या दृष्टिकोनातून दोषी ठरू. ठीक आहे. या ठिकाणी कलम 100 याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे. याच्यात कोणत्याही प्रकारची आपल्याला शंका असल्यास कृपया मला कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करा. मी नक्कीच त्याच्यावर आपली जी शंका असेल त्याचं निरसन करायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. आपण आता बघूया भारतीय दंड संहितेचे कलम 101. 101 काय म्हणतं बघा, की मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत सदरचा अधिकार केव्हा व्यापक असतो. म्हणजे काय? कायद्याच्या भाषेवर जास्त काही न जाता मी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो, की आपण आत्ता बघितलं, की 7 प्रकारचे अपराध जर आपल्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या शरीराविरुद्ध होत असतील, तर आपण समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. परंतु कलम 101 मध्ये असं म्हटलेलं आहे, की जर या 7 प्रकारच्या अपराधांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या अपराधाची भीती जर आपल्या किंवा इतर कोणाच्या शरीराविरुद्ध होण्याची शक्यता असेल, तर आपण त्या व्यक्तीला जीवेठार मारू शकत नाही. परंतु इतर कोणत्याही प्रकारचा सौम्य अपाय किंवा सौम्य प्रकारचं नुकसान त्या व्यक्तीला आपण करू शकतो. असा अधिकार आपल्याला देतं या ठिकाणी कलम 101. म्हणजे आधीच मी आपल्याला स्पष्ट करून सांगितलं, की मृत्यूची भीती नाही किंवा त्या 7 प्रकारच्या कोणत्याही प्रकारची भीती नाही, परंतु इतर प्रकारचा अपाय आपल्या शरीराला जर का होणार असेल, उदाहरणार्थ भारतीय दंड संहितेचे कलम 323, 24 ज्याला आपण मारहाण म्हटलेले आहे, सौम्य शस्त्रांनी हल्ला म्हटलेला आहे, की ज्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याविरुद्ध अपाय करण्यात येतोय, की आपला जीव जाणार नाही किंवा आपल्याला जबर दुखापत होणार नाही, परंतु सौम्य दुखापत, साधी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी आपण भारतीय दंड संहितेचे कलम 101 चा वापर करून समोरील व्यक्तीला जीवेठार न मारता सौम्य प्रकारचा अपाय आपण त्याला देखील घडवून आणू शकतो, असं म्हणतं भारतीय दंड संहितेचं कलम 101. ठीक आहे. आता बघूया भारतीय दंड संहितेचे कलम 102 काय म्हणतं. 102 म्हणतंय, की शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे आणि चालू राहणे. ठीक आहे. महत्त्वाचं सेक्शन आहे. आयोग याच्यावर सहजासहजी प्रश्न विचारत असते. अत्यंत साधं आणि सोपं कलम आहे. बघा त्याच्या टायटलमध्येच आपल्याला त्याचा जो सार आहे तो लक्षात येतो, की आपल्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 96 पासून 106 पर्यंत जे स्वसंरक्षणाचे अधिकार प्राप्त होतात, असे अधिकार कोणत्या वेळी सुरू होतात आणि कोणत्या वेळी संपतात, म्हणजे असे अधिकार कधी निर्माण होतात आणि कधी संपतात यासंबंधीचे विश्लेषण करणारं हे कलम आहे. याच्यात अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगायचं म्हटलं म्हणजे जेव्हा आपल्या शरीराच्या किंवा इतर कोणत्याही शरीराच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा अपराध होण्याची धास्ती तात्काळ निर्माण होत असेल, अशा वेळी अशा प्रकारचा अधिकार हा सुरू होतो. म्हणजे आपण स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या कोणत्याही व्यक्तीचे संरक्षण करायला आपण पुढे जाऊ शकतो, संरक्षण करू शकतो, तो हक्क वापरू शकतो. आणि ज्यावेळी अशा कोणत्याही प्रकारची धास्ती समाप्त होते किंवा नाहीशी होते, अशा वेळी असा अधिकार देखील समाप्त होतो. छोटंसं उदाहरण देतो आणि या कलमाबद्दल आपल्या डोक्यात किंवा आपल्या मनात जे शंका कुशंका सुरू असतील त्या लगेच समाप्त करतो. एक चोर आला, एका घरात चोरी करण्यासाठी त्याने प्रवेश केला. घरातील इसम झोपलेले होते. घराचा जो प्रमुख व्यक्ती होता त्याने त्या व्यक्तीला चोरी करताना बघितलं. त्या चोराचा चेहरा त्या घराच्या मालकाने बघून घेतला, परंतु चोराकडनं आपल्याला काहीतरी हल्ला होऊ शकतो, आपल्याला काहीतरी शारीरिक अपाय होऊ शकतो या भीतीने मालक चोराला अडवू शकला नाही, की चोराला मालकाने अडवलं नाही. चोर तिथून चोरी करून पळून गेला. ठीक आहे. आणि काही दिवसानंतर म्हणजे 2 दिवस 4 दिवसानंतर त्या मालकाला तो चोर एका ठिकाणी आढळताना दिसला. त्यावेळी तो मालक त्याने त्याच्या संपत्तीविरुद्ध किंवा त्याच्या मालमत्तेविरुद्ध अपाय केला असल्या कारणाने त्या व्यक्तीला जीवेठार मारू शकत नाही किंवा त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. अशा कोणत्याही प्रकारचा अपराध जो आहे, अशा कोणत्याही प्रकारचा हक्क जो आहे तो वेळीच वापरावा लागतो आणि त्याचा जो वापर आहे तो वेळीच केला कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य असते. म्हणजेच एखाद्या व्यक्ती, समजा अजून एक छोटंसं उदाहरण देतो. हे उदाहरण ॲक्च्युअली आपल्या मालमत्तेसंबंधी झालं, परंतु या कलमाला देखील ते उदाहरण लागू पडतं. कारण की आपल्याला या कलमाचा फक्त सार बघायचा आहे, की अधिकार सुरू कधी होतो आणि संपतो कधी. थोडक्यात म्हणजे ज्या वेळेस आपल्याला भीती निर्माण होते, धास्ती निर्माण होते, अधिकार सुरू होतो. धास्ती आणि भीती संपली, अधिकार समाप्त होतो. ठीक आहे.
याच्यानंतर आपण बघूया भारतीय दंड संहितेचे कलम 103. आपण ज्याप्रमाणे कलम 100 अभ्यासलं, त्याचप्रमाणे हे कलम 103 आहे. फरक फक्त इतकाच, की कलम 100 जे होतं, ते स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे संरक्षण करताना आपण समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकत होतो. आता 103 मध्ये असं म्हणण्यात आलं आहे, की स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे संरक्षण करत असताना आपण समोरच्या व्यक्तीला कोणत्या प्रसंगी जीवेठार मारू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण कलम 100 मध्ये 7 प्रकारचे अपराध बघितले होते. आपल्याला 103 मध्ये 5 प्रकारचे अपराध कायद्याने दिलेले आहेत. प्रथम क्रमांकाचा अपराध आहे, की ज्यावेळी आपल्या स्वतःच्या मालमत्तेविरुद्ध किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध आपल्याला जबरी चोरी होण्याची भीती किंवा धास्ती निर्माण होत असेल, तर अशा वेळी आपण समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. बघा, स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध जबरी चोरी होण्याची शक्यता असेल, तर आपण समोरच्या व्यक्तीला स्वसंरक्षणार्थ म्हणजे स्वतःच्या मालमत्तेचे संरक्षण करत असताना जीवेठार मारू शकतो. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाचा अपराध बघा, की रात्रीची घरफोडी होण्याची शक्यता जर असेल, स्वतःच्या मालमत्तेविरुद्ध किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध जर रात्रीची घरफोडी होण्याची शक्यता असेल, तर अशा प्रसंगी आपण स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे संरक्षण करत असताना समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. तिसऱ्या क्रमांकाचा अपराध बघा, आपण प्रथम क्रमांकाचा अपराध बघितला जबरी चोरीची शक्यता, द्वितीय क्रमांकाचा अपराध बघितला रात्रीची घरफोडीची शक्यता किंवा धास्ती, तिसऱ्या क्रमांकाचा अपराध आहे आग लावून अपक्रिया करण्याची भीती किंवा धास्ती जर निर्माण होत असेल तर. आग लावून अपक्रिया म्हणजे काय? अपक्रिया म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेचे नुकसान करणे, म्हणजे त्याला कायद्याच्या भाषेत अपक्रिया म्हणण्यात आलेले आहे. ठीक आहे. कलम 103 मधला तिसऱ्या क्रमांकाचा जो अपराध आहे, तो अपराध दिलेला आहे, की आग लावून अपक्रिया करण्याची भीती. आपल्या स्वतःच्या मालमत्तेविरुद्ध किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध जर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून आपली मालमत्ता किंवा दुसऱ्याची मालमत्ता आग लावून अपक्रिया करण्याची धास्ती निर्माण करण्यासारखी परिस्थिती जर होत असेल, तर अशा प्रसंगी आपण स्वसंरक्षणाचा अधिकार वापरत असताना समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. ठीक आहे. आपण कलम 103 मध्ये आतापर्यंत 3 प्रकारचे अपराध बघितले, ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. प्रथम अपराध बघितला जबरी चोरी, द्वितीय बघितला रात्रीची घरफोडी आणि तृतीय बघितला आग लावून अपक्रिया करण्याची. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत चौथ्या क्रमांकाचा अपराध कुठला आहे. तर बघा, चौथ्या क्रमांकाचा अपराध आहे जीव जाण्याची किंवा दुखापत होण्याची भीती असलेली चोरी किंवा घरफोडी. ठीक आहे. अशा प्रकारची चोरी किंवा घरफोडी ज्याच्यामध्ये स्वतःचा जीव किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता आहे, अशा प्रसंगी आपण भारतीय दंड संहितेचे कलम 103 चा वापर करत असताना समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. मी पुन्हा आपल्याला रिकॉल करून देतो. आतापर्यंत आपण 4 प्रकारचे अपराध अभ्यासले. प्रथम क्रमांकाचा अपराध आहे जबरी चोरी, द्वितीय आहे रात्रीची घरफोडी, तृतीय आहे आग लावून अपक्रिया करणे आणि चतुर्थ आहे जीव जाण्याची किंवा दुखापत होण्याची भीती असलेली चोरी किंवा घरफोडी. ठीक आहे. अशा प्रकारचे अपराध होत असताना आपण स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेचे संरक्षण करताना समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. आणि या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा जो अपराध सांगितलेला आहे, तो अपराध असा, की सरकारी मालमत्तेची आगीने किंवा स्फोटक पदार्थाने जर कोणी अपक्रिया करत असेल, जर नासधूस करत असेल, नुकसान करत असेल, तर अशा प्रसंगी आपण त्या सरकारी मालमत्तेचं संरक्षण करत असताना भारतीय दंड संहितेचे कलम 103 चा वापर करून समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. अशा प्रकारचा हक्क आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. आपण 103 कलम भारतीय दंड संहितेचे जे कलम 103 आहे, मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्या इतपत कधी व्यापक असतो, तर त्याच्यात आपण 5 प्रकारचे अपराध बघितले. पुन्हा रिकॉल करून देतो, की प्रथम अपराध जबरी चोरी, द्वितीय रात्रीची घरफोडी, तृतीय जीव जाण्याची किंवा दुखापत होण्याची भीती असलेली चोरी किंवा घरफोडी आणि
3 नंबरचा अपराध बघितला की आग लावून अपक्रिया करणे. 4थ्या नंबरला बघितला जीव जाण्याची किंवा दुखापत होण्याची भीती असलेली चोरी किंवा घरफोडी. आणि 5व्या क्रमांकाला बघितला आपण सरकारी मालमत्तेची आगीने किंवा स्फोटक पदार्थाने अपक्रिया करणे. ठीक आहे. अशा प्रकारचा अपराध जर आपल्याला आपल्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध होताना दिसत असेल तर आपण समोरील व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. ठीक आहे. आता आपण ज्याप्रमाणे भारतीय दंड संहितेचे कलम 101 बघितले होते त्याच धर्तीवर हे कलम 103च्या धर्तीवर 104 आहे की काय, की आपण आता बघितलं की मालमत्तेचं संरक्षण करताना आपण समोरील व्यक्तीला जीवेठार मारतो, परंतु त्याच्यात फक्त 5च अपराध मोडतात की आपण जीवेठार मारू शकतो. मग 104 काय म्हणतं की असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्या इतपत किंवा व्यापक असतो. म्हणजे स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103 मध्ये दिलेले जे मुख्य 5 अपराध आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा अपराध होण्याची धास्ती किंवा भीती निर्माण होत असेल तर आपण अशा वेळी त्या हल्लेखोर व्यक्तीला किंवा ज्याच्याकडून अशा प्रकारची धास्ती किंवा भीती आहे त्याला जीवेठार न मारता इतर सौम्य प्रकारचा अपाय घडवून आणू शकतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आपल्या मालमत्तेत चोरी करताना दिसली तर आपण त्या व्यक्तीला पकडून सौम्य प्रकारची मारहाण करू शकतो. आपण त्याला जीवेठार मारू शकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारचा जो हक्क आहे तो आपल्याला भेटतो या ठिकाणी भारतीय दंड संहितेचे कलम 104 प्रमाणे. बघूया कलम 105 काय म्हणतं. ज्याप्रमाणे आपण 103 आणि 104 अभ्यासलं त्याच्यावरच हा जो 105 आहे तो आधारित आहे. बघा काय म्हणतंय की मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क कधी सुरू होतो आणि कधी संपतो. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे कलम आहे. हे कलम काय म्हणतंय बघा की आत्मसंरक्षणाचा अधिकार नेमका केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे या कलमातून स्पष्ट होतंय. थोडक्यात म्हणजे जोपर्यंत अपराध चालू आहे आणि तो अपराध संपत नाही, अगर त्याची भीती नाहीशी होत नाही, अगर सरकारी मदत मिळत नाही तोपर्यंत सदरचा अधिकार हा चालूच राहतो. ठीक आहे. मालमत्तेसंबंधी काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आपण ते बघूया. आपण आताच बघितलं की मालमत्तेसंबंधी 5 प्रकारचे अपराध जर होत असतील तर आपण अशा प्रकारचा हक्क वापरू शकतो. कलम 105 मध्ये अत्यंत सुटसुटीत पद्धतीने काही उदाहरणं दिली आहेत. बघूया की समजा एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेत चोरी होत आहे तर चोरी संदर्भात हा जो हक्क आहे अपराधी व्यक्ती हा या मालमत्तेसह जोपर्यंत काढता पाय घेत नाही, अगर तुम्हाला सरकारी मदत मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत मालमत्ता मिळवण्याचा हा जो हक्क आहे किंवा समोरच्या व्यक्तीला अपाय घडवण्याचा जो हक्क आहे तो चालू राहतो. एकदा का जर चोर चोरी करून आपल्या मालमत्तेतून निघून गेला तर तुम्ही त्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारचा म्हणजे आत्मसंरक्षणाचा हक्क वापरू शकत नाही. ओके. जबरी चोरी संदर्भात काय म्हटलेलं आहे बघा की सदरचा अधिकार जोपर्यंत आरोपी व्यक्ती कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा तिला दुखापत किंवा अन्यायाने प्रतिबंध करत आहे तोपर्यंत किंवा तुम्हाला तात्काळ मृत्यूचे किंवा दुखापतीचे भय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच हा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. त्यानंतर हा असा प्रकारचा अधिकार प्राप्त होत नाही. फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अपक्रिया संदर्भात हा जो हक्क आहे अपराधी जोपर्यंत फौजदारी पात्र अतिक्रमण करण्याचे चालू ठेवतो तोपर्यंत तुम्हाला हा हक्क प्राप्त होतो. त्यानंतर अशा प्रकारचा हक्क प्राप्त होत नाही. आणि शेवटचं म्हणजे की रात्रीची घरफोडी संदर्भात हा जो हक्क आहे जोपर्यंत अशा प्रकारची घरफोडी सुरू आहे तोपर्यंत आपल्याला बचावाचा हक्क प्राप्त होतो. घरफोडी संपली की आपल्याला अशा प्रकारचा हक्क प्राप्त होत नाही. ही जी आहे ही सर्व पुस्तकी भाषा मी आपल्याला वाचून दाखवली. आपल्याला या कलमाबद्दल अत्यंत थोडक्यात मी आधीच सांगितलं की आपल्या मालमत्तेविरुद्ध इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेविरुद्ध कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याची भीती किंवा धास्ती जोपर्यंत सुरू आहे किंवा सरकारी मदत मिळण्याचा जोपर्यंत अवधी आहे तोपर्यंतच तुम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर अशा कोणत्याही प्रकारचा अधिकार किंवा हक्क आपल्याला प्राप्त होत नाही. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत भारतीय दंड संहितेचे कलम 106. 106 काय म्हणतंय बघा की प्राणघातक हल्ला होत असताना निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून आत्मसंरक्षणाचा अधिकार. ठीक आहे.
आपल्याला हे टायटल वाचल्यानंतर थोडं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटलं असेल, परंतु बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. मी अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे जे कलम आहे, हे भारतीय दंडसंहितेचे कलम 100 आहे. याची चेक पुरवणी किंवा याची एक आवृत्ती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का? कारण की या ठिकाणी एका व्यक्तीच्या विरुद्ध जीवघेणा हल्ला होतोय आणि असा जीवघेणा किंवा प्राणघातक हल्ला होत असताना तो व्यक्ती स्वतःचे संरक्षण करतोय. म्हणजेच कलम 100 प्रमाणेच हे सेक्शन आहे. परंतु याच्यात थोडीशी एक गोष्ट वेगळी आहे, जी अपवादात्मक परिस्थितीत मनुष्य अपराधी कसा ठरत नाही हे सांगते. एक उदाहरण सांगतो, त्याच्यावरनं आपल्याला या सगळ्या कलमाचा सार जो आहे तो लक्षात येईल. एखादी व्यक्ती जी रस्त्याने चालली आहे, तिची कोणतीही चूक नसताना अचानकरित्या तिच्याविरुद्ध 15 ते 20 लोकांचा एक जमाव तिच्याविरुद्ध एक प्राणघातक हल्ला करतो. त्या व्यक्तीला त्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलमधून गोळी झाडणे अनिवार्य झालेले आहे अथवा त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, अशी धास्ती त्याला निर्माण झालेली आहे. त्या व्यक्तीला भारतीय दंड संहिता कलम 100 असा परिपूर्ण अधिकार देते, की ज्यावेळेस त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा जीवघेणा हल्ला होत असेल, तर तो स्वतःच्या संरक्षणार्थ समोरच्या व्यक्तीला जीवेठार मारू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. याच्या पुढचा मुद्दा असा आहे, की ती व्यक्ती जेव्हा त्या जमावाकडे पिस्टलकडून त्यांच्यावर गोळीबार करून स्वतःचं संरक्षण करायचा प्रयत्न करतोय, तर त्या व्यक्तीला असं दिसतं, की त्या ठिकाणी काही निरपराध बालके, म्हणजे ज्या बालकांना काय प्रकार चालला हे माहीतच नाही, परंतु जमाव कोणाच्या मागे धावतोय किंवा हे लोकं इकडे धावतायत म्हणून काही बालकं पण त्या जमावात सामील होऊन धावायला लागलेत. ज्या व्यक्तीविरुद्ध असा हल्ला होतोय त्याला असा म्हणजे असं लक्षात येतं, असा त्याला भास होतो, की आता जर मी या जमावाविरुद्ध गोळीबार केला नाही, तर हे माझा जीव घेतील आणि जर गोळीबार केला तर कदाचित नजरचुकीने या जमावातील निरपराध बालके देखील मारले जाऊ शकतात. परंतु अशा वेळी जर त्याच्या पिस्तुलातून गोळी सुटली आणि त्याने स्वसंरक्षणार्थ सदर प्रकार केला असेल, तर त्याने त्याच्या पिस्तुलातून गोळी सुटली आणि जमावातील कोणतीही निरपराध व्यक्ती किंवा बालक जर मृत्युमुखी पडले, तरी तो व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 106 प्रमाणे अपराधी होत नाही. का? कारण त्याला अशा प्रकारचा हक्क किंवा अधिकार भारतीय दंड संहितेचे प्रकरण 4 कलम 106 नुसार प्राप्त होतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण आतापर्यंत भारतीय दंड संहितेचे प्रकरण 4 सर्वसाधारण अपवाद, त्यातील कलम 100 ते 106 सर्व कलमांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यापुढे मी एका मायनर ॲक्टचं व्हिडिओ अपलोड करणार आणि त्यानंतर 107 पासून पुढची कलमं शिकवायला सुरुवात करणार. आजच्या या लेक्चरबद्दल कोणत्याही सेक्शनविषयी किंवा कोणत्याही उदाहरणाविषयी, कोणत्याही संकल्पनेविषयी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, शंका कुशंका असेल, तर मला तात्काळ कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करा. मी आपल्या शंकेचं निरसन करायचा पुरेपूर प्रयत्न करेन. ठीक आहे. धन्यवाद.